महाराज महाराज, भास्कर भाऊंना कुत्रा चावला यावर आपण म्हणालात की हत्या, ऋण आणि वैर कुणालाही चुकत नाही. नेमका काय अर्थ घ्यायचा याचा आम्ही महाराज? भास्कराला चावलेलं कुत्र त्याचं गतजन्माचं वैरी होतं. या जन्मी त्याने डाव साधला. महाराज. होय भास्कर, सुकलालच्या तानी गाईचा द्वारपणा निघाला तोच या कुत्र्याने घेतला. आणि महाराज. भास्करा थांब, मला बोलू दे. तुझ्या देहाने साधायचा कार्यभाग साधून झालेला आहे. अर्थात तुझं आयुष्य सरलेलं आहे. आता तू या मृत्यू लोकात सोडून प्रयाण केलं पाहिजेस. आणि तरी तुझ्या मनात आणखी जगण्याची इच्छा असेल तर आम्ही तुला जगवतो. महाराज. पण ही उसनवारी ठरेल. या अशाश्वत जगात देणं घेणं चालतं. आम्ही तुला आयुष्य वाढवून दिल्यास तुझ्या हातून ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी घडतील त्याचं फळ भोगण्यासाठी तुला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. तुझा जीवन मृत्यूचा फेरा कधीही चुकणार नाही आणि मोक्ष प्राप्त होईल. तू वैकुंठाला जाणार नाही. सांग काय करू? महाराज. महाराज, मी आपलं लेकरू आहे. माता बालकाचं हित कशात आहे हे जाणते. महाराज, आपण माझ्यासाठी जे योग्य असेल तेच कराल. ते आम्ही करू. पण एक गोष्ट लक्षात ठेव. जे कुत्र तुला चावलं त्या कुत्र्याबद्दल तुझ्या मनात थोडा देखील द्वेष असेल तर तो द्वेष तुला पुन्हा जन्म घेण्यास कारणीभूत ठरेल. महाराज. महाराज, माझ्या मनात कुणाविषयीही द्वेषभाव नाहीये. महाराज. महाराज, मी वैकुंठाला जाण्यास आतुर झाले. महाराज. महाराज, माझं बोट धरून वैकुंठाच्या वाटेवर मला सोडा. महाराज. महाराज, माझी एवढीच विनंती आहे. महाराज. भास्करा, अरे अजूनही काही गोष्टी व्हायच्या शिल्लक आहेत. त्यासाठी 2 महिन्याचा कालावधी आवश्यक आहे. त्या उपरांत तू वैकुंठाला प्रयाण करशील. महाराज. गण गण गणात बोल. गण गण गणात बोलते. जन्मे ना कुणी, मरे ना कुणी. जन्मे ना कुणी, मरे ना कुणी. भास्कर भाऊ. या बाळा भाऊ. भास्कर भाऊ. बाळा भाऊ, आनंद सुरू आहेत ना? भास्कर भाऊ. बाळा भाऊ, मी वैकुंठात चाललोय. हे काय घाटोडं बांधतोय? भास्कर भाऊ. भास्कर भाऊ. अहो, तुम्ही वैकुंठाला जाणार याचा आनंद आहेच, नक्कीच आहे. पण तुमचा हा उत्साही देह जो सतत महाराजांच्या सेवेत कार्यरत राहिला तो हा देह या डोळ्यांना दिसणार नाही. भास्कर भाऊ, याचं दुःख आहे. बाळा भाऊ. बाळा भाऊ. अहो, महाराज काय सांगतात? देह नश्वर आहे हो, आत्मा अमर आहे. हे सत्य माझ्या मनानं जाणलंय भास्कर भाऊ. पण हे डोळे त्यांना कोण समजावणार? ते वाहत आहेत. बाळा भाऊ, मी नव्याने महाराजांकडे आलो. आपल्या बरोबर महाराजांची सेवा करू लागलो. तेव्हा आपल्या मनात सुप्तपणे माझ्याबद्दल असूया निर्माण झाली होती. माझ्यापेक्षा तुम्ही महाराजांच्या जास्त जवळ आहात हे दाखवण्याचा तुम्ही सतत प्रयत्न करत होतात. अहो बाळा भाऊ, ती माझी चूक होती.
आणि ती चूक मी मान्य केली आहे. महाराजांना सगळे भक्त सारखे. त्यांच्या लेखी भास्कर आणि बाळाभाऊ यांच्या ज्येष्ठ कनिष्ठ असा कधीही भेद नाही. भेद नाही कसा? बाळाभाऊ, जर भेद नसता भास्कर भाऊ, तर आपल्या बरोबरीने वैकुंठास प्रयाण करण्याची आज्ञा महाराजांनी आम्हालाही केली नसती का? बाळाभाऊ, जे भाग्य महाराजांनी तुम्हाला लाभू दिलं ते मला का नाही? त्याला एक कारण आहे. भास्कर भाऊ, हो, काय बरं कारण असावं भास्कर भाऊ? श्री गजानन महाराजांसारखे थोर संत शेगावला लाभले हे शेगावचं भाग्य. अशा संत शिरोमणी गजानन महाराजांचं स्मारक शेगावात व्हावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. भास्कर भाऊ, मला ठाऊक आहे बाळाभाऊ, महाराजांना अशा स्मारकाची जरुरी नाही. परंतु पुढच्या पिढीसाठी असं स्मारक उभं राहणं आवश्यक आहे. महाराज नेहमी म्हणतात, देह नश्वर आहे, त्या अर्थी कधी ना कधी महाराजही त्यांनी धारण केलेला देह त्यागणार. पुढच्या पिढीला महाराज सदेह दर्शन देतीलच असं नाही, परंतु ज्या भूमीवर महाराजांनी वास्तव्य केलं त्या भूमीवर त्यांची कंपनं टिकून राहणार आहेत. ही कंपनं साठवून ठेवील असं स्मारक उभारलं जावं, जेणेकरून पुढची पिढी तिथे येऊन गजानन महाराजांची अनुभूती घेऊ शकेल आणि गजानन महाराजांचं सेवा कार्य अखंड राहू शकेल. भास्कर भाऊ, ही माझी म्हणजे ह्या देहाची अंतिम इच्छा आहे. महाराजांच्या भक्तगणांना एकत्रित करून ही माझी अंतिम इच्छा तुम्ही पूर्ण करावी. यासाठी महाराज तुम्हाला माझ्यासोबत वैकुंठास धाडत नाहीयेत. भास्कर आणि बाळाभाऊ यांच्यातला भेद आहे म्हणून नव्हे. भास्कर भाऊ, तुम्ही थोर आहात. खरंच भास्कर भाऊ, तुम्ही थोर आहात. थोर थोर आहात. थोर आहात. महाराज, माझा गुरुबंधू वैकुंठात जाणार असा संकेत आपण मला दिला, म्हणून मी तडक बाळापुरास निघून आलो. आपण प्रत्यक्ष एकमेकांना न भेटताही संवाद साधू शकतो हे पाहून आनंद झाला. महाराज, हे आपल्या कृपेमुळेच सहज शक्य होतंय, नाहीतर माझी योग्यता तेवढी नाही. तुझी योग्यता आम्ही जाणतो, तू आम्हाला सांगू नकोस. महाराज, महाराज, भास्कर भाऊ. आणखी 2 महिने. पण महाराज, आपण या जगाचा निरोप घेणार आहे, देह त्यागावा लागणार आहे, हे भास्कर भाऊने अगदी सहज स्वीकारलं. सहज? अरे अत्यानंदाने म्हण. अरे आमचा भास्कर आहे तो, गुरुची आज्ञा शिरसाबंद मानणारा असा आमचा भास्कर. जसं तुला आम्ही जा म्हटलं आणि तू शेगावून कोंडोलीला निघून गेलास, तसा भास्कर वैकुंठाला जातोय आणि जाताना त्याच्या डोक्यात आमचेच विचार आहेत हे पाहून कौतुक वाटतं. भास्कर, पितांबर, तुमच्यासारखे शिष्य आम्हाला लाभले याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आणि पांडुरंगाचे आभार मानतो. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. का पितांबर, भास्कराची भेट घे. जी महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अरे बाबा, नाना, अरे माझ्या हिरीला पाणी लागलं. अरे या, गण गण. अहो पाणी.
हाकललंस त्या श्वानाला? तो तुझी पाठ सोडायचा नाही. म्हणजे महाराज कळेल तुला. भास्कर भाऊ, पितांबर भाऊ, माझं अवभाग्य की वैकुंठात जाण्यापूर्वी आपली भेट झाली. भास्कर भाऊ, आपली भेट महाराजांनी घडवून आणली. अन्यथा मी माझ्या गुरुबंधूंना निरोप देण्यापासून वंचित राहिलो असतो. कुंडोलीत असताना महाराजांनी मला दृष्टांत दिला. महाराज म्हणाले, पितांबरा, अरे तुझा गुरुबंधू वैकुंठाला निघालाय, त्याला भेटायला येतोयस ना? पितांबर भाऊ, हो भास्कर भाऊ, हो. खरंच आपण भाग्यवान आहात. महाराजांनी मला कोंडोलीला पाठवून माझा उद्धार केला. पण महाराज तुम्हाला थेट वैकुंठाला पाठवतायत. भास्कर भाऊ, केवढा मोठा अधिकार आहे तुमचा. मी तुम्हाला वंदन करतो. पितांबर भाऊ, दादा, ही कसली तयारी म्हणते मी? अगं, शेगावला जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन येतो. त्यानिमित्ताने भाऊजींची सुद्धा भेट घेता येईल. दादा, आता शेगावी जायचं ठरलंच आहे तर मामा मामा, मलाही घेऊन चला. मला बाबांना भेटायचंय. काल रात्री बाबा स्वप्नात आले होते. हो? खरंच? हो आई. ते काही बोलले का तुझ्याशी? नाही. काय पाहिलं स्वप्नात? बाबा रडत होते. काय? त्यांच्या पायातून रक्त येत होतं. आणखी काही माणसं त्यांच्याबरोबर होती. बाबा त्यांना सांगत होते, मला महाराजांकडे घेऊन चला, मला महाराजांकडे घेऊन चला. दादा, या स्वप्नाचा काय अर्थ लावायचा? हे खरं ठरलं तर? उगाच काहीतरी मनात विचार आणू नकोस. पुंडलिकाला पडलेलं स्वप्न कसं काय खरं ठरू शकेल? अगं, भास्कर भाऊजी एक क्षण सुद्धा महाराजांपासून दूर जात नाहीत. मग मला महाराजांकडे घेऊन चला असं कशाला म्हणतील? तेही खरंच आहे. तरी दादा, चिंता वाटते. तू जाऊनच ये शेगावला. पुंडलिका, बाळाभाऊ, भास्कर भाऊ आपल्यात नसतील. अहो, हे पचवणं कठीण जातंय हो. तुकाराम भाऊ, पण अंतिम सत्य तेच आहे ना. अहो, जन्माला आलेला माणूस कधी ना कधीतरी जाणार आहे. फक्त तो कशा रीतीने जातो याला महत्व आहे. बाळाभाऊ, असं तर नाही ना होणार की आपल्या मुलाबाळांचा फुटलेला बांध पाहून भास्कर भाऊंचे पाय लटपटते. या अशाश्वत जगात आणखी काही काळ जगावं अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण होईल. बाळाभाऊ, असं तर नसेल ना की भास्कर भाऊंना अजूनही संसाराचा मोह होतो का हे तपासून पाहण्यासाठी, त्यांची परीक्षा घेण्यासाठी महाराजांनी त्यांना घरी जाऊन यायला सांगितलंय? नाही, ही परीक्षा भास्कराची नाही, त्याच्या आप्त स्वकीयांची आहे. शाश्वत सुखाचा मार्ग स्वकीयांना दाखवून मगच भास्कराने वैकुंठाला जावं असं आम्हाला वाटतं. बाबा, बाबा, आता तुम्ही शेगावी परत नाही ना जाणार? बाळ पुंडलिका, त्याही पेक्षा फार दूर जावं लागणार आहे मला. भाऊजी, त्याहीपेक्षा दूर म्हणजे कुठे? वैकुंठाला.
अहो असं काय बोलताय भाऊजी? पाणी घ्या. आई बाबा बघ ना काय बोलतायत. काय हो काय झालं? बाबा बोलतायत आता ते शेगावहून दूर वैकुंठाला जाणार आहेत. बाबा वैकुंठ किती दूर आहे? किती दिवस लागतात तिथे पोहोचायला? बाळा, संपूर्ण आयुष्य खर्ची होतं त्यावेळेस माणूस पोरापुढे काय बोलताय? दादा याला घेऊन जरा बाहेर थांबा. मी बोलते यांच्याशी, नका काळजी करू. गंगा अगं जा तुम्ही. ये पुंडलिका. माझं आयुष्य सरले गंगा, मला समजून घे. बाळापुरात ज्यावेळेस मला कुत्रा चावला त्यावेळेसच मी गतप्राण झालो असतो, पण महाराजांनी तात्पुरते माझे प्राण वाचवले आहेत. म्हणजे महाराजांना अशक्य असं काय नाही ग. गतजन्मीचे ऋण अजून मला फेडायचे आहेत. पुढील 2 महिन्यात तो हिसाब चुकता होईल, नाहीतर मला पुन्हा जन्म घेण्यास भाग पडेल. म्हणून मला महाराजांनी 2 महिने. असं बोलवतं तरी कसं तुम्हाला? इथे माझ्या काळजाला घरं पडतायत आणि तुम्ही महाराजांना अशक्य असं काही नाही ना? मग 2 महिन्याचं जीवनदान का? तुम्ही आमच्या सोबत राहत नाही, शेगावी असता. पण माझं कुकू शाबूत आहे याचं समाधान वाटतं मला. आणि आता तुम्ही निर्वाणाचं बोलायला लागला. हा आघात मी नाही सहन करू शकत, नाही सहन करू शकत. तुम्ही सांगा महाराजांना मला आणखी जगण्याची इच्छा आहे म्हणून. नाही गंगा, अहो पण हे आत्ता होणं नाही. गंगा, देह नश्वर आहे, आत्मा अमर आहे. देहानं करायचं कार्य करून झालं की आत्मा देह सोडतो आणि दुसरा देह धारण करतो. ह्या सगळ्या गोष्टी मला नाही समजत. मला नका सांगू सगळं. नात्यांनी जन्मोजन्मी आपल्याला जोडली गेलेली आपली माणसं आपल्या जवळ राहावी असं कोणाला नाही वाटत. तुम्ही असं करू नका हो. तुम्ही सांगा ना महाराजांना. गंगा, अगं महाराजांच्या कृपेने मला मोक्ष प्राप्ती होणार आहे. मी कमावलेलं पुण्य तुला, पुंडलिकाला आणि त्या पुढील पिढ्यांना कामी येणार आहे. तू फक्त तुझा विचार करू नकोस, आपल्या पुढील पिढ्यांचा विचार कर. मी त्यांना शाश्वत सुखाचा मार्ग दाखवून वैकुंठी जाणं योग्य, की या अशाश्वत जगात पुन्हा पुन्हा जन्म घेऊन सुख दुःखाच्या गर्तेत गटांगळ्या खात राहणं योग्य. जाऊ दे गंगा, मला माझी वाट अडवू नकोस. नका नका, माझ्या भास्कराची वाट कुठे अडवू नका. जन्मोजन्मीच्या फिऱ्यातून मुक्त होणं म्हणजेच परमेश्वर प्राप्ती करून घेणं. वाईट वाटून घेऊ नकोस गंगा. अगं जन्मे ना कोणी, मरे ना कोणी, जन्मे ना कोणी, मरे ना कोणी. देह नश्वर आहे, आत्मा अमर आहे, आत्मा अमर आहे.